शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारात् न श्रोष्यसि विनश्यसि। माझ्या ठिकाणी निरंतर मन लावल्यामुळे परमेश्वराच्या ठिकाणी माया कृपेने सगळ्या संकटातून कठीण परिस्थिती सर्व दुर्गाणी याचा अर्थच आहे सर्व अवघड स्थितीमधून मत्प्रसादात तरेशीस माया प्रसादाने तरुण दाशी पण जर का अहंकाराने माझं ऐकलं नाहीस तर मात्र विनुक्षसी म्हणजे नष्ट होशील विनाश पावशील। असं ते माझं ऐकलं नाही तर विनाश पावशील असे भगवान भीती घालत नाहीये किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवत नाहीये। काय होईल हे फॅक्ट सांगतात। अगोदरचा जो 5 श्लोकांचा भाग आला 51 ते 55 18 अध्याय याला क्रमयोग असं म्हणतात। ज्या क्रमाने माणूस परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेतो कर्मयोग वेगळा क्रमयोग 5 श्लोकांचा आहे भयंकर अवघड। हे 5 श्लोक म्हणजे अगदी अल्टिमेट भगवद्गीतेला जे सांगायचं आहे एकंदरीतच परमात्मा प्राप्तीचं म्हणजे परमात्मा स्थितीची प्राप्ती आपणच परमात्मा स्वरूप आहोत या ज्ञानाची प्राप्ती। त्यासाठी बुद्ध्या विशुद्धया युक्त धृत्यात्मानं नियम्यच या श्लोकापासून सुरुवात झाली। विशुद्ध बुद्धी किंवा अंतःकरण त्यांनी युक्त होईल इथून सुरुवात आहे। अंतःकरण विशुद्ध होणे विशेष शुद्ध होणे विशुद्ध याचा अर्थ विशेष शुद्ध होणे शुद्ध आणि विशेष शुद्ध याच्यामध्ये फरक काय ईश्वर भाव ज्याच्यामध्ये आहे विशेष शुद्ध चांगलं वागणं वाईट विचार न येणं इतरांच्या बद्दल वाईट विचार न येणं सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करणं हे सगळं शुद्धच आहे।
इथपर्यंत बरेच लोक पोचतात, पण विशुद्ध ही फार पुढची गोष्ट आहे. विशेष शुद्ध तिथपासून सुरुवात करून भक्त्या माम अभिजाना, ते पराभक्ती ज्याला म्हटलं जातं, ते तुम्हाला नीटपणाने जाणशील. परमात्मा, मला असा शब्द जेव्हा जेव्हा भगवान वापरतात भगवद्गीतेमध्ये, त्यावेळी त्याचा अर्थ परमात्मा हा असतो. मी श्रीकृष्ण अशी भूमिका नाहीच आहे. त्याच्यानंतर मग इथं ते क्रमयोग संपला. भक्त्या माम अभिजानती, पराभक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान प्राप्त होऊन भक्ती पलीकडची श्रेष्ठ भक्ती परायाचा. मग हे सगळं झाल्यानंतर हा श्लोक येतो या गीता नित्य पाठामध्ये. मच्चित्त सर्व आणि माया ठिकाणी चित्त लावलेला असा जो भक्त हृदयाचा आहे आणि माया ठिकाणी चित्त लावलेला असा आहे निरंतर, असा तू ज्या वेळेला होशील त्यावेळेला तो सर्व दुर्गाणी याचा अर्थ अवघड परिस्थिती, कठीण परिस्थिती. त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंदांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. अभेद भक्तीने मन सुनिर्मळ मधुरूपी जडेल ऐसे जेव्हा. न्यायश्वरीच आहे, पण अभंग न्यायश्वरी समजणं फार, ती भाषा आणि तो काळ खूप पूर्वीचा होऊन गेला, त्यामुळे भाषावर फार फरक पडला. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मग अभिन्ना इया सेवा चित्त मियाचे भरेल जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. चित्त माझ्यानेच भरून जाईल. परमात्म्याने चित्त भरून गेलं. ज्ञानेश्वर महाराजांचं ते तर सकळ दुःख धामे बुंजी जती, जिये मृत्यू जन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तुझ. सूर्याचे नि सावाये डोळा सावईला होय, ते अंधाराचा आहे पाडू तया. म्हणजे जरी का आम्हाला कळल्यासारखं वाटलं तरी असं वाटतं की काहीतरी नाही कळलं. पण हे तुम्ही अभंग ज्ञानेश्वरी तुमच्या वेळेला बघता. मी मुद्दाहून ते आज आणले दोन्ही, की कसं ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरीमध्ये फरक पडतो. एक्सप्लेनेशनच्या पातळीवरती एक्सप्लेनेशन सेमच आहे, बोलणं सहज आहे, पण अभंग ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी जसं स्वतंत्रपणाने भगवानांनी सांगितलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाहीये. की भगवद्गीता समजत नाही म्हणून भगवानांनी पुन्हा अवतार घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे पुन्हा स्वरूपानंदांच्या रूपाने येऊन अभंग ज्ञानेश्वरी असं जरूर म्हणू शकतो. कारण हे जे आहे ना की सूर्याचे नि सावाय डोळा सावाईला होय, ते अंधाराचा आहे काय कळतच नाही आपल्याला. पण इथे बघा तुम्ही, सूर्यप्रकाशाचा घेऊन मी आश्रय सतेजती होय दृष्टी जेव्हा. सूर्यप्रकाशाचा आश्रय घेऊन दृष्टी जेव्हा सतेज होते तेव्हा अंधारा ते पुसे ते कोण. म्हणजे समजून आलं की नाही झटकन
तेव्हा अंधारात ते पुसेचे ते कोण जाया तो लोपूनच सोळा व्हायचे, सहजच तो लोपून जातो. मग नॅचरली ज्यांना ती भाषा अंगवळणी पडली असेल ते न्यायश्वरी सोडून काही वाचणार नाहीत, हे अगदी 100% आहे. म्हणजे त्या ओव्या, ते भाषेची ठेवण, हे सगळं न्यायश्वरीचं ज्याचं पछरी पडलेलं असेल त्याचं पण कळत नाहीये. न्यायश्वरी अशी जेव्हा स्थिती असते, बऱ्याच ठिकाणी असते, त्यावेळेला अभंग ज्ञानेश्वरीचा आश्रय करायला पाहिजे आणि अभंग ज्ञानेश्वरीची पारायण करावी. त्याच्यामुळे न समजणार काही नाहीये, झटकन समजून जात. हे जे आहे माझं जर का ऐकलं नाहीस, न श्रोष्यसी म्हणजे माझं जर का ऐकलं नाहीस, विनंक्षसी नाश पावशील. याचा अर्थ एखादी व्यक्ती परमात्मा तत्वाचा अनुभव घेण्याच्यासाठी म्हणून प्रयत्न नाही करेल, अंतःकरणामध्ये ईश्वर भरून राहिलाय अशा स्थितीला जाण्याचा प्रयत्न नाही करेल तर तो नाश पावेल. ते ऐहिक दृष्टीने नाही की बाबा त्याचं वाटोळ होईल वगैरे, असं काही होणार नाही. परमात्म तत्व प्राप्त करून घेणे या उद्देशापासून भ्रष्ट होशी. माझं ऐकलं नाहीच तर ऐकणं आणि इथं श्रवण करणे याच्यामध्ये फरक आहे. जर एखादी गोष्ट दिसणं आणि पाहणं याच्यामध्ये फरक. कळलं पाहिजे पहिली गोष्ट, म्हणजे ती गोष्ट याच्यासाठी पाहणं आहे. दिसलं म्हणजे कॅज्युअली दिसलं, हे फार वेगळी गोष्ट आहे. पाहणं समजून घेण्याच्या भूमिकेतले भाग आहे पाहणं. मला एक बेसिक लेवल लागतंय. त्याच्यासाठी ती बेसिक लेवल अर्जुनापाशी आहेच आहे, पण ते सगळ्यांच्या आधी सांगतात न श्रोत्सेसी. ऐकलं नाहीस माझं तर बघ, याचा अर्थ ऐकतोच ना आता. ऐकलं नाहीस तर बघ म्हणजे काय, ऐकतोय तरी देखील ऐकलं नाहीस तर बघ म्हणजे काय. याचा अर्थ ती गोष्ट तू केली नाहीस, ऐकलं नाहीस तर. बेसिक लेवलच नाही तर मग कळणारच नाही. एक माणूस, पूर्वीची गोष्ट आहे अर्थात, चष्म्याच्या दुकानामध्ये गेला आणि मग त्या डॉक्टरने सांगितलं की हे ओळवे वाचा वगैरे, नाही वाचतायत म्हटलं. मग त्याने ते पुढचा नंबर, त्याच्या पुढचे वगैरे नाही वाचत. किती नाही वाचायचं म्हणलं. अरे असं कसं होईल, सगळी रेंज दिली आहे म्हणलं. नाही वाचायला शिकलोच नाही आता. तसं ऐकणं या शब्दाचा अर्थ कानावर पडणं असं नव्हे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार अप्रतिम रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे की काना मनाची भेटी, कान आणि मन यांची भेट. मनावरतीच घेतलं नाही, नुसतं कानावर पडलं तर उपयोग नाहीये. पण ज्ञानेश्वरीतले शोध म्हणजे अशा अप्रतिम असतात. अथवा अहंभावे माझे बोलणे हे आघवे, काना मनाची शिवे न देसी टेको. कान आणि मन यांच्या सीमेवरती सुद्धा तू येत नाही आहेस, तर त्याच्यानंतर ते आत घेणं, अंगवळणी पडणं, या पुढच्या गोष्टी तू कान मनाच्या बॉर्डरला सुद्धा येत नाही.
सीमा याचा अर्थ बॉर्डर. तर मग ते होणार नाही. माझे बोलणे हे माझे धोरणे अहंता जरी पंडित सुद्धा ऐकसी ना याच्यामध्ये बोट आहे. ऐकतोस की नाही असं ते बोट. भगवान मातृहृदय तर आहे, परंतु पितृ पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला डोकवत असतो. त्यानुसार ते बोलत आहेत. त्याच्या अगोदरचा जर का श्लोक तुम्ही बघितलात तर भक्त्या माम अभिजानाती, तर ते सगळं वस्तुतः मच्चित्त सर्व दुर्गाणी या श्लोकाला ज्या वेळेला येतं त्याच्या अगोदर तो क्रमयोग सांगून झालेला आहे. आणि न्यायशौरीचं अप्रतिम विवरण त्याच्यावर. आपण ते आत्ता बघणार नाही आहोत, बघू शकणार नाही आहोत. एक एक पद हे एकेका प्रवचनाचा विषय आहे वस्तुतः. मग कर्मजात गेलिया, सगळं कर्मजात म्हणजे सगळी कर्म टोटल मनावरून मी करता या भूमिकेत. नाही कर्म असतंच, कर्म जातच नाही, पण अंतःकरणात मी कर्म करतो अशा प्रकारचा जो मीपणाचा अहंकार आहे तो गेल्यानंतर कर्मजात गेलिया आत्मा उरे आपण पया, मग आत्माच उरतो. ते तर बुद्धी घापे करून या पतिव्रता, त्या आत्म्याची बुद्धी ही पतिव्रता. ते न्यायश्वरीची उंची कळणं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे पतिव्रता या शब्दाचा अर्थच कळणं फार डिफिकल्ट आहे अलीकडे. पतिव्रता माझा कन्सेप्ट नाही आता. पतीची इतकं तद्रूप आहे ती. गावा गेली या वल्लभ पतिव्रतेचा विरह क्षोभ, भलतेचे हानी लाभो न मनेची जेवी. म्हणजे वल्लभ म्हणजे पती गावाला गेलेला आहे त्यावेळेला त्या बाईचं मन कशामध्ये लागत नाही. हालीकडे असं वाटतं की थोडे दिवस बाहेर असतील, शनिवार रविवार यावं. पतिव्रता मी वाचलं होतं की दोघं मित्र असतात, एक डॉक्टर असतो आणि तो दुसरा असतो त्याला बायको खूप त्रास देत असते, म्हणून तो एक तर तो आजारी पडतो थोडासा आणि तो आपल्या मित्राला सांगतो की तू माझ्या बायकोला असं. मग तो सांगतो की याच्याचं फक्त तपासणी करून सांगतो की याचं फक्त 1 वर्ष राहिलेलं आहे, याच्यापेक्षा तो जास्ती राहू शकणार नाही. पण जर का तू खूप त्याच्याशी त्याचं ऐकशील, त्याला खूप विरोध करणार नाहीस, त्याला खूप जाच करणार नाहीस, तर तो बरेच वर्ष राहील. असं तो मित्र त्याच्या बायकोला कन्सल्टिंग मध्ये, तो तिकडं आहे बेडवरती आणि कसं सांगतो. मग ती बायको डोळ्यामध्ये पाणी आणून त्याच्याजवळ जाते आणि ते डिअर you have only 1 year. पतिव्रता तिथं बुद्धी अनन्य योगे येणे म्हणजे अनन्य होणे. बुद्धी आज आपण त्या श्लोकावरती स्वाध्याय ऐकणार आहोत. अनन्य चिंतयंतो माम. बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जे रिगे माझ्या माझी शिरली ते चित्त चैत्य त्यागे मातेचे पाहिजे. चैत्य म्हणजे
चित्तामध्ये असलेलं जे आहे विचार, भावना, अमुक तमुक वेगवेगळ्या वृत्ती, चैत्य. चित्त फक्त परमात्म्याला धरून ठेवत आहे अशी स्थिती अगदी अल्टिमेट गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला असं वाटून द्यायला नको की हे काय आपल्याला नाही जमणार. प्रत्येक गोष्ट हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याला कुठेतरी सुरुवात असते आणि त्याचा शेवट काय हे नेहमी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अंतिम स्टेज काय ती गोष्ट जरी सांगितलेली असली तरी परत म्हणजे हे सगळं खरं तर ते 5 श्लोकांचा जो क्रमयोग सांगून झाल्यानंतर आता काही बोललो नाही, परंतु तरी लगेच हा श्लोक येतो की चेतसा सर्व कर्म आणि मयि संन्यस्य मत्परा बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. असं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती मग कर्मजात गेले आत्मा उरे आपण पया ते तर बुद्धी घापे घालणे करोनिय पतिव्रता बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जे रिगे ते चित्त चैत्य त्यागे. चित्ताच्या मध्ये असलेलं चैत्य मातेची भजन. आणि मग हा श्लोक मच्चित्त सर्व दुर्गाणे मत प्रसादात तरेशसे. मच्चित्त याचं विवरण अगोदर झालं की चित्ताने बाकी सगळं सोडून दिलं आणि फक्त परमात्मा धरून ठेवलं. चित्त या शब्दाचं सुद्धा उंची एकदम ज्ञानेश्वर महाराजांनी वाढवली. कुठे किंवा तरी परमेश्वराची आवड आहे वगैरे हे तर आहेच आहे, म्हणजे त्याला बेसिक आवड असणं आवश्यक असतं ते आहे. पण त्याने त्या आवडीने इतर सर्व गोष्टी चैत्य सोडत आणि बुद्धी ईश्वराची पतिव्रता होऊन राहिली, परमात्म्याची पतिव्रता होत राहिली. वेळ पतीशिवाय दुसरे कुठल्याही ठिकाणी तिचं मन रमत नाही अशी झाली. म्हणून म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये या गोष्टीचा अर्थ सांगणं फार डिफिकल्ट आहे जे ज्ञानेश्वरी सांगते आहे. पण हे जर तू ऐकलं नाहीस तर नाशवंशी याचा अर्थ तो ह्या उद्देशापासून भ्रष्ट होशील. तू सतत ते चित्त चैतन्याशी जोडत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सगळे व्यवहार सोडून द्या, बसा परमात्म्याशी संलग्न होऊन, असं करताच नाही येणार. कर्म प्रत्येकाला प्राप्त कर्तव्य कर्म आहे आणि ती व्यक्ती ते प्राप्त कर्तव्य कर्म करत असताना तिचं चित्त कधीही परमात्म्यावरती सहसा येत नाही तरी देखील चालेल. प्राप्त कर्तव्य कर्म करणे हीच तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तो शवागी. मी जे कर्म करतोय ते भगवंताची पूजा आहे, ही भावना. असं सगळं कर्तव्य कर्म सोडून द्या, परमात्म्याशी युक्त होऊन कसं राहणार, असं करताच नाही येणार. त्यामुळे प्रॅक्टिकल आस्पेक्ट त्याचा ऑल द टाइम बघितला पाहिजे. त्यामुळे फक्त नुसतं विचारांच्या कल्पना झाला परमात्म्याशी लीन होऊन गेला, आता काय करतो काय करत नाही, आता असंच नाही. सगळ्या गोष्टी करत आहे, फक्त त्याच्यामध्ये आम्हाला स्मरण नसतं. प्रत्येक गोष्ट करताना त्याला स्मरण आहे ईश्वरच. अशा प्रकारची व्यक्ती उत्तर चित्त ईश्वराच्या शिवाय राहू शकत नाही अशी स्थिती निर्माण होऊन जाते. आणि तशी स्थिती निर्माण होणं याचा अर्थ मच्चित्त. म्हणजे पहिल्या शब्दामध्ये केवढी जरी डेप्थ आहे. असं झालं की सर्व अडचण संकट आवड अशा प्रकारची वाटचाल दुर्गाण मच्चित्त सर्व दुर्गाण तरीशस त्या सगळ्या अडचणींना पार पडशील.
पण त्याच्यामध्ये एक शब्द घातलाय, मत प्रसादात. ईश्वराची कृपा पाहिजे. म्हणजे चित्त नुसतं थेरॉटिकली किंवा कुठल्या तरी योगाच्या प्रॅक्टिसनी तत्वाशी संलग्न काही काळ करून ठेवणं ही एक भूमिका आहे. पण देवाचं होऊन गेलं अशी जी आहे त्याच्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. म्हणून भावनात्मक भक्ती कधी सोडता कामा नये. नेवर. थोडीशी तरी एक नमस्कार मनाने केलेला सुद्धा चालेल, पण मनापासून केलं पाहिजे. मनातल्या मनात केला, पण मनापासून केला. भूमिका जी आहे ती भूमिका अंतःकरणाचे विकसित होणे आहे. आणि तो अशा रीतीने मच्चित्त सततम भव अशी स्थिती प्राप्त व्हायची आहे. त्याला योग्य होण्यासाठी म्हणून कल्टिवेशन ऑफ माइंड लागेल. एकदम ती स्थिती प्राप्त झाली अमुक तमुक. मी सांगितलं त्याप्रमाणे हे लोक अल्टिमेट गोष्ट सांगतात. ज्ञानेश्वर महाराज वगैरे भगवद्गीता प्रिन्सिपल सांगते. त्या प्रिन्सिपलला सुरुवात आहे म्हणजे अनुभूतीला. तत्वाला काही सुरुवात नाहीये, पण अनुभूतीला सुरुवात आहे. ती मॅच्युअर होणे आहे आणि एंडला तत्वस्वरूप होणे आहे. पण अशा क्रमाने तू जर गेला नाहीस, ते तू तशा प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न केला नाहीस, प्रयत्न अनुसंधानाचा अधिकाधिक केला नाहीस, तर तू या मार्गापासून भ्रष्ट होशील. कारण की इतक्या आकर्षण आहेत जगामध्ये या प्रकारचे. काय 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 मनात येऊन जातं. माझ्यावर सगळी जबाबदारी आहे, त्यामुळे मी इकडेच सगळं करीन, देव वगैरे मला नको आहे. हे सगळं आपण ते परमामृत चिंतन बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल. तूच तत्वस्वरूप आहेस, त्यामुळे तुला तत्वस्वरूप व्हायचं नाहीये. तत्वस्वरूप तू आहेसच. फक्त हे जे इकडं तिकडं चित्त सगळं विखुरलेलं आहे ते केंद्रित कर आणि थोड्या वेळापासून स्वस्वरूपावरती चित्त केंद्रित करणे, यातून त्याचा विकास होणार आहे. म्हणून श्लोक कसा असं वाटतं की एवढं क्रमयोग सांगून झाला. भक्ती अभावाभिजानाति यावा यश्चास्मी तत्वतः. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. त्याच्यात तो विरघळून जातो असं म्हणायला हरकत नाही. विशते तत्वस्वरूपामध्ये तत्वस्वरूपच होऊन राहतो. हे सगळं झाल्यानंतर मग हा श्लोक सावधानता सांगतो, क्रमविकास सांगतो. आणि कुठं जायचंय तर त्याच्यासाठी म्हणून तू जर का ते सोडूनच दिलंस, मत चित्त सर्व दुर्ग आणि मत प्रसाद तात्पर्यशी आणि भगवानांचा आधार आहे हे तू लक्षात ठेव. एकदम मी करीन असं म्हणू नको. आता चेतो महंकारान श्रोष्यसी विनंक्षसी. मार्गापासून भ्रष्ट होणे एवढंच त्याचा अर्थ आहे. विनंक्षसी म्हणजे तू जर काही केलं नाही तो नाशवीत, असा त्याचा अर्थ नाही आहे. ऐक नाहीच होत. म्हणजे आता कितीतरी लोक नाही करत, त्यांचं ऐक थोडंच बिघडतं, नाही बिघडत. पण मानवी जीवनामध्येच फक्त ईश्वर तत्व स्वरूप अनुभवू शकतो. आणि ते अल्टिमेट उद्देश मानवी जीवनाचा आहे. त्या अल्टिमेट उद्देशापासून तू भ्रष्ट होशील एवढंच सांगितलेलं आहे. फार सुंदर आणि सावधानता सूचना देतात. आणि पुन्हा अप्रतिम श्लोक. ईश्वर सर्वभूतांना उद्देश अर्जुन तिष्ठते. कुठेतरी जायला नको, तुझ्याच आतमध्ये आहे. पुढच्या वेळेला फार येऊन यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो
नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।